इंडिया EU FTA बरोबर. फायनली लक्षात ठेवायचं, मुक्त व्यापार करारावर काय झाली सही. थोडं काय करा, डेट लक्षात ठेवा बरं का. 27 जानेवारी ओके 2000 किती रे 26. म्हणजे ऍक्च्युली पूर्व परीक्षेमध्ये तारीख त्यांना विचारलेली आहे आणि मुख्य परीक्षेमध्ये जेव्हा तुम्ही आन्सर मध्ये काही डेट वगैरे वापरता तर थोडं उत्तर हे काय वाटते मॅच्युअर वाटते. विषय कळले इथपर्यंत. GS3च्या अँगलनं आपण याला बघण्याचा काय करणार आहोत प्रयत्न आपण करणार आहोत. याचं कारण म्हणजे GS3 मध्ये एकूण सिलेबसला किती पॉईंट आहे, GS3 मध्ये इकॉनॉमिक्स मध्ये किती पॉईंट आहे, 10 सिलेबस मध्ये पॉईंट आहे. त्यापैकी इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन इंडियन इकॉनॉमी बरोबर, भारतीय अर्थव्यवस्थेवर जागतिकीकरणाचा काय प्रभाव, त्यामध्ये ह्या सिलेबस मध्ये पार्ट येतो. कदाचित मला वाटते सिलेबस नंबर 8 असेल बरोबर, 8 नंबर मध्ये हा येतो. आता बघा यामध्ये आपण एकदम बेसिक पासून जाण्याचा प्रयत्न आपण करू की बाबा बॅकग्राऊंड तुम्हाला माहित नसलं पाहिजे. तसे आपला ट्रेड चॅप्टर ऑलरेडी क्लासमध्ये चालूच आहे, तिथं पण अपडेट होऊन जाईल. पहिला मुद्दा आपण घेऊ, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजे काय. जसा हा मुद्दा कळला बरोबर लगेच भारताला याची गरज काय होती ते पण लक्षात येऊन जाईल. भारत EU FTA याचं काय रोल आहे आणि स्वरूप आणि आकडेवारी आणि जागतिक लेवलवर याचा प्रभाव काय पडणार आहे, वन बाय वन सगळं आपण याचा क्लिअर करू. हा वर्ल्ड मॅप बघा, हा युरोपियन युनियन म्हणजे हा युरोप आणि या युरोपामध्ये एकूण 27 देशांचं एक संघटन आहे, त्याला म्हणतात युरोपियन युनियन. विषयामध्ये याचं बॅकग्राऊंड जरी 1954 पासून असलं तरी मुळात युरोपियन युनियनची स्थापना 1900 किती मध्ये झाली 93 मध्ये झाली, 1993 मध्ये. पहिले 28 देश होते पण ब्रिटन बाहेर आल्यामुळे यामध्ये किती देश आहे आता 27, 27 इथपर्यंत ओके. आणि हा आपला मेरा भारत महान. ठीक आहे चलो. आता बघा पहिला पॉइंट, जेव्हा दोन देशामध्ये किंवा एका देशाचा एका संघटनेसोबत जेव्हा मुक्त व्यापार करार होतो फ्री ट्रेड ॲग्रीमेंट, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट पहिल्यांदा कन्सेप्ट काय ते पहिल्यांदा बघून घ्या. समजा हा एक देश आहे, हा दुसरा देश आहे. या देशामधून या देशामध्ये काही वस्तू जातात, या देशामधून या देशामध्ये काही वस्तू येतात. समजा हा मिस्टर ए आहे, हा मिस्टर बी आहे. मिस्टर म्हणजे ए नावाच्या देशावर बी नावाचा देश इथं आयात काय वापरतो रे शुल्क, आणि इथं बी देशावर ए काय लावतो आयात शुल्क म्हणजे इम्पोर्ट ड्युटी. केव्हाही टॅक्सेशनच्या दृष्टिकोनातून इम्पोर्ट ड्युटी नेहमी काय असते जास्त असते, जास्त म्हणजे प्रचंड जास्त असते रादर दॅन कशापेक्षा एक्सपोर्ट ड्युटीपेक्षा. समजलं. मग अशा वेळेस जेव्हा दोन देश काही वस्तूंवर किंवा सर्व वस्तूंवर आयात शुल्क कमी करण्यासंबंधी किंवा शून्य करण्यासंबंधी करार करतात त्याला म्हणतात मुक्त व्यापार करार. मुक्त व्यापार करार म्हणजे काय, संबंधित देश कशावर आयात शुल्क सर्व वस्तूंवर किंवा काही वस्तूंवर काय करण्यासंबंधी कमी करण्यासंबंधी किंवा शून्य करण्यासंबंधी काय करतात करार करतात, त्याला म्हणतात मुक्त व्यापार करार. पहिला मुद्दा क्लिअर. आता दुसरा मुद्दा आहे तो मुक्त व्यापार कराराचा फायदा काय होतो, मुक्त व्यापार कराराचा हा बेनिफिट काय होतो. विषय कळली इथपर्यंत. आता इकॉनॉमीचा कन्सेप्ट लावा इथं. जेव्हा आयात शुल्क इम्पोर्ट ड्युटी कमी होऊन राहिली, आयात शुल्क किंवा इम्पोर्ट ड्युटी काय होऊन राहिली कमी होऊन राहिली, याचा अर्थ काय रे, वस्तू महाग होईल की स्वस्त. कराचे दर कमी झाले की वस्तू स्वस्त असते ना बाबा, आयोगाचा पूर्वचा प्रश्न पण आहे ना हा. म्हणजे त्या दोन देशामध्ये एकमेकाच्या वस्तू काय होईल स्वस्त. वस्तू स्वस्त झाल्यामुळे मला सांगा दोघांचा व्यापार कमी होईल की वाढेल, दोघांचा व्यापार वाढेल. व्यापार वाढला वस्तूचा म्हणजे रोजगाराला काय मिळेल चालना, तोच तर अंतिम उद्देश आहे. जी अर्थव्यवस्था रोजगार आधारित असते तिला समावेशी विकास म्हणतात ना बाबा. म्हणजे समावेशी विकास जर कधी GS3ला सिलेबस नंबर 1 आणि 2 ला जर 8 सोबत जोडून जर प्रश्न विचारला की मुक्त व्यापार करार तुम्हाला वाटते काय अर्थव्यवस्थेमध्ये समावेशी बदल करू शकतो, याचाच अर्थ तो विचारत आहे मुक्त व्यापार करार रोजगार निर्माण करतो का. परफेक्ट इथपर्यंत ओके. चला मुक्त व्यापार करार म्हणजे काय आणि त्याचे परिणाम काय, त्याचे बेनिफिट काय, इथपर्यंत ओके आपलं. आता पुढचा मुद्दा येतो यामध्ये की भारताला मुक्त व्यापार कराराची गरज काय आहे, थोडक्यात तो आपण चर्चेला आणून घेऊ.
साहजिक आहे भारताचं डेमोग्राफिक डिव्हिडंड एवढं मोठं आहे, म्हणजे सध्या भाषेमध्ये बोलतो म्हटलं तरुणांची लोकसंख्या एवढी जास्त आहे. एखाद्या देशाचा डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे 25च्या वर म्हणजे सरासरी असणाऱ्या लोकांची लोकसंख्या ही जास्त असणं हे संसाधन पण आहे आणि ही समस्या पण आहे. जर त्या तरुणांना रोजगार नाही मिळाला तर ते व्यसनाधीनतेकडे जाऊन समस्या निर्माण करतात. त्यामुळे त्यांना रोजगार देणं काय आवश्यक आहे. मग अशा वेळेस रोजगार निर्मितीचं क्षेत्र हे एकच आहे, ते म्हणजे काय उद्योग. कृषीमध्ये तर ऑलरेडी प्रचंड बेरोजगारी आहे ना, छुपी बेरोजगारी आहे ना, आणि सेवा क्षेत्र त्या प्रमाणात काही निर्माण करत नाही रोजगार. आणि म्हणून त्याला काय म्हणतात की वेगवेगळ्या देशासोबत भारत काय करतो, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट करतो, म्हणजे आपल्या वस्तू निर्यातीला काय मिळेल, चालना. चला कळलीत पद्धत. आणि जेवढी निर्यात जास्त तेवढं देशामध्ये मॅन्युफॅक्चरिंग कमी की जास्त जास्त. त्यामुळे भारत हा वेगवेगळ्या देशासोबत काय करतो, मुक्त व्यापार करार. आतापर्यंतचा सर्वात मोठा मुक्त व्यापार करार म्हणजे सर्वात मोठा म्हणण्यापेक्षा म्हणजे संघटनेसोबतचा भारताचा कोणता असेल तर तो आहे, ज्याचा आपण उल्लेख 2 मिनिटांनंतर पण करू. नंबर 1 म्हणजे असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन, म्हणजे कोणासोबत, आशियान सोबत 2009चा ॲग्रीमेंट आहे हा. नंबर 1. नंबर 2 गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिल सोबत भारताचा काय मुक्त व्यापार करार. हे मोठे ट्रेड डील आहे बरं का, कोणाचे, भारताचे. अरे कळलं का. आणि नंबर 3 वर आता येऊन राहिला युरोपियन युनियन सोबत. युरोपियन युनियन सोबत जो भारताचा मुक्त व्यापार करार होत आहे तो वर्ल्ड जीडीपीच्या 25% आहे. किती, 25. आणि म्हणून याला युरोपियन आयोगाच्या ज्या मॅडम होत्या, अध्यक्षा होत्या, त्यांनी याला मदर ऑफ ऑल डील असं म्हटलं का, मदर ऑफ ऑल ॲग्रीमेंट असं म्हटलं. 25%. युरोपियन युनियनची जीडीपी ही 17 ट्रिलियन आहे. किती, 17 ट्रिलियन. कळलं का इथपर्यंत. आणि भारत बी 3 ट्रिलियन. म्हणजे एकंदरीत विचार करा 25% जीडीपी हे डील कव्हर करत आहे. म्हणजे मेनली हे 3 आहे. असे भारताचे लहान मोठे 80 ॲग्रीमेंट आहे, छोटे छोटे, बरोबर नाही का इथपर्यंत. जपान सोबत पण आहे आपला सेपा नावाचा, तो FTA एक प्रकारचा. पण मेनली हे 3 आहे. हे लोकेशन बरोबर लक्षात ठेवा. म्हणजे जर मी मॅपमध्ये जर नेतो म्हटलं, मॅपमध्ये हे असं आहे. हे आशियान नावाची संघटना, इथं मुक्त व्यापार करार. हे GCC नावाची संघटना, इथं मुक्त व्यापार करार. युरोपियन युनियन सोबत मुक्त व्यापार करार. आता राहिला आफ्रिकन युनियन, त्यासोबत आपल्या काय म्हणजे ऑलरेडी एक कस्टम युनियन ॲग्रीमेंट हा झालाच आहे. इथं मार्कोसूर नावाची संघटना आहे, त्याच्यासोबत आपलं ॲग्रीमेंट झाला. म्हणजे प्रत्येकासोबत आपलं काय मुक्त व्यापार करार आहे. ठीक आहे. आता प्रश्न येतो नेक्स्ट की भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार. मला सांगा बेसिक कळलं सगळं, एकदम परफेक्ट झालं ना. म्हणजे आन्सर लिहिता येईल, बरोबर आन्सर लिहिता येईल का. हा आता बघा, इंडिया युरोपियन युनियन, इंडिया युरोपियन युनियन. पहिल्यांदा बेसिक, युरोपातील किती देशांचं संघटन आहे, 27. जवळपास 17 ट्रिलियनची या देशांची काय अर्थव्यवस्था आहे. 17, 11 नाही, किती, 17 ते 20 ट्रिलियन. सोबत लक्षात ठेवायचं 1993 मध्ये याची काय झाली स्थापना. आणि युरोपियन युनियन काय आहे, एक संघटन आहे, एक ऑर्गनायझेशन आहे. पण अशा प्रकारचं ऑर्गनायझेशन्स आहे की जो एकीकरणामध्ये सर्वात पुढे आहे. तर एकीकरणामध्ये सर्वात पुढे म्हणजे काय, 27 देशामध्ये उत्पादनासाठी जे घटक लागतात ना त्या सगळ्यांचा मुक्त प्रवाह आहे. म्हणजे सिंपल भाषेमध्ये सांगतो मी तुम्हाला, 27 देशाचं फक्त चलन वेगळं आहे, बाकी सगळ्या ऍक्टिव्हिटी समान आहे. जसं भारतामध्ये कसं 35 राज्यामध्ये आपण मुक्तपणे फिरू शकतो, सगळं सगळं सगळं, बरोबर नाही का. फक्त यांचं चलन वेगळं आहे, बाकी सगळ्या गोष्टी सेम आहे. एका ट्रेनमध्ये बसून तुम्ही 27 देशामध्ये काय करू शकता, व्हिसा फ्री फिरू शकता. म्हणजे या प्रकारे हा इकॉनॉमिक युनियनचं उदाहरण आहे. मग त्याला काय म्हणतात, युरोपियन युनियन. म्हणजे एकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये सर्वात पुढे गेलेलं संघटन आहे. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरचं संघटन कोणतं असेल तर ते आशियान आहे. आणि सर्वात लास्टवालं संघटन कोणतं असेल तर त्याच्यामध्ये सार्कचं नाव आहे. सार्क आपलं जे साऊथ एशियाचं आहे. विषय कळलीपर्यंत हे झालं युरोपियन युनियन. आणि या युरोपियन युनियन सोबत भारतानं काय केला, मुक्त व्यापार करार. आता प्रश्न येतो की हा करार कसा सुरू झाला. मुळात भारत आणि युरोपियन युनियन या दोघांमध्ये 2004 मध्ये
स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप ॲग्रीमेंटचा करार झाला 2004 आणि 2007 पासून दोघांमध्ये चर्चा ही सुरू झाली मुक्त व्यापार कराराची. कितीपासून? 7 पासून. आणि ती थांबली 2000 कितीमध्ये? 26. म्हणजे म्हणतात ना, पेपरमध्ये छापून आलं असेल बघा, 20 वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर चर्चा पूर्ण झाली. काही लोक 4 पासून काउंट करतात, काही लोक 7 पासून करतात, काही लोक 2020 पासून काउंट करतात, 2000 पासून काउंट करतात. कारण 2000 मध्ये पहिल्यांदा त्याला काय म्हणतात की सहकार्य यांच्यात हे झालं होतं. आता बघा नेमकं होणार काय. बेसिक आपण पूर्ण केलं. सध्या इंडिया युरोपियन युनियन या दोघांमध्ये $136 बिलियन व्यापार आहे. 136 पॉइंट टू बी नोटेड. कन्सेप्ट जर तुम्ही पाण्यासारखी क्लिअर केली ना, प्री मेन्स मुलाखत काय 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 एका झटक्यातच निघते. सगळ्यात हे ना मदर ऑफ ऑल डील आहे नाही का, त्याचा मदर ऑफ ऑल डील अभ्यासक्रम आहे. कळला का रे बाबा? हा, ते जर असेल तर सगळं काही आहे ना, तर काहीच नाही आहे. $136 बिलियन दोघांमध्ये ट्रेड आहे. त्यापैकी भारत एक्सपोर्ट $70 बिलियन करतो आणि इम्पोर्ट $61 बिलियन करतो. म्हणजे भारताच्या बाजूनं हा ट्रेड काय? सरप्लस आहे. काय? सरप्लस आहे. सरप्लस. बरोबर. युरोपियन युनियनचा भारत हा 9वा व्यापार भागीदार देश आहे आणि भारताचा युरोपियन युनियन गुड्स मध्ये नंबर 1 व्यापार भागीदार संघटना आहे. मी काय बोललो कळलं का? वस्तूमध्ये आपला सर्वात मोठा व्यापार भागीदार कोण? युरोपियन युनियन. कशात? वस्तू अलर्ट बसा म्हणजे बरं वाटते जरा. कशामध्ये? वस्तूमध्ये. आणि आपण त्याचे नंबर कितीवर आहे? 9 नंबरवर. म्हणजे आपल्या बाजूने काय? सरप्लस आहे. याचा अर्थ काहीतरी आपली डिमांड असेल ना तिथं. मग हा मुक्त व्यापार करार झाल्यामुळे मला सांगा 100% भारतीय निर्यातीला काय मिळेल? चालना. असं म्हटलं जात आहे की 2032 पर्यंत आपण हे अग्रीमेंट काय करू? डबल करू. म्हणजे व्यापार काय करू? डबल. समजलीत पर्यंत? मेन जे ॲटम्स आहे म्हणजे मेन जे आहे, भारतामधून जेवढ्या वस्तू युरोपियन युनियन मध्ये निर्यात होतात त्यापैकी 99% वस्तूवर टॅरिफ कमी केला जाणार आहे. किती टक्के? 99. म्हणजे आपल्या वस्तूंवर आयात शुल्क कमी करेल आणि त्याच्या आपण 96-97 ओके वस्तूवर टॅरिफ आयात शुल्क काय करणार? कमी करणार. समजलीत पर्यंत? आणि आता उद्यापासून टीव्ही चॅनलवर एक ब्रेकिंग न्यूज सुरू होईल. स्कोडा गाडी, मर्सिडीज गाडी स्वस्त होणार. 110 इम्पोर्ट ड्युटी आहे ती आता 10 वर येणार आहे. 110% आयात शुल्क लावतो कोण? आपण. कोणावर? त्याच्यावर. आता ती किती लावणार आहे? 10. म्हणजे 100 उडवणार. समजलीत पर्यंत? म्हणजे काय होणार? स्वस्त. तर काही आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ, आंतरराष्ट्रीय नाही चौकातले तज्ज्ञ असे म्हणून राहिले की बाबा ते कमी केल्यामुळे इंडियाच्या ऑटोमोबाईल सेक्टरवर परिणाम पडेल. शेवटी युरोपाचं ऑटोमोबाईल, अरे बीएमडब्ल्यू आहे. आपण किती काही केलं तरी नाही जमत ना आपला कार्यक्रम. तर इंडियाच्या ऑटोमोबाईलवर काय पडेल? परिणाम. 100 वरून 110 वरून कितीवर आणलं? 10 वर. म्हणजे हे सध्या नाही, हे टप्प्याटप्प्याने लागू होणार. सध्या आता या अग्रीमेंटला युरोपियन काउन्सिल मान्यता देणार, पलीकडे भारताचं मंत्रिमंडळ मान्यता देणार आणि मग लागू होणार टप्प्याटप्प्यानं. बरं. पण आज काय झालं? ठरलं ना कार्यक्रम. आज काय झाला? कार्यक्रम ठरला. अरे बिग मोठी डील आहे बरं काही ही. समजली पर्यंत? तर या तऱ्हेनं दोघांमध्ये काय झालं? अग्रीमेंट. आकडेवारी बरोबर लक्षात आली? जेवढे एक्झामला आवश्यक आहे तेवढं शिकवतो, बाकी शिल्लक शिकत नाही. आता द लास्ट. आता बघा भारताला याची गरज का बरं होती? बरोबर नाही का? मी नेहमी म्हणतो 1991 मध्ये भारतानं जे LPGचं धोरण स्वीकारलं, तर तुम्हाला माहित असेल की नसेल तर ऐकून घ्या एक वेळा. 1955च्या एक काँग्रेसचं अधिवेशन भरलं आवडीला, जे कर्नाटकमध्ये आहे, जिथं भारताच्या आर्थिक नियोजनाचं काय म्हणजे उद्देश ठरवलं आणि तिथे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे उद्देश ठरवलं. आणि असं ठरलं की आपण त्या देशासोबत संबंध प्रस्थापित करू ज्या देशामध्ये एकतर समाजवाद असेल किंवा काय लोकशाही असेल, त्याच्यासोबत आपण काय करू? संबंध प्रस्थापित करू, असं इथं म्हणजे ठरलं. आणि म्हणून 1955 मध्ये आणि यानुसार 1991 पर्यंत येता येता
भारताच्या एकूण व्यापारापैकी रशियासोबत 33% आणि रशियाचे जे इतर लोक होते म्हणजे USSR त्याच्यासोबत भारताचा 36% व्यापार होत होता. आणि अचानक USSRचं काय झालं, विघटन, आणि विघटन झाल्यामुळे भारतात आलं चलनविषयक संकट. 91चं भारतामध्ये क्रायसिस येण्यामध्ये ज्या अनेक घडामोडी कारणीभूत आहे त्यातलं एक आहे कुठलं USSRचं काय होणे, विघटन होणे. आणि म्हणून भारतानं यानुसार एक धोरण अवलंबलं, त्याला म्हणतात कोणतंकडे बघा, लुक ईस्टकडे बघा, म्हणजे लुक ईस्ट धोरण. कळलं का रे? लुक ईस्ट पॉलिसी, ज्यानुसार भारताला असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट नेशन म्हणजे आशियानसोबत मुक्त व्यापार करायचा होता. चर्चा सुरू झाली 1991 पासनं आणि चर्चा बंद झाली 2009 ला. समजलं? कितीला बंद झाली? 9 ला. अरे कळला का रे बाबा? आणि आज आशियान सोबतचा व्यापार हा भारताचा 100 बिलियन आहे. आशियान इज वन ऑफ द लार्जेस्ट ट्रेडिंग पार्टनर ऑफ काय, इंडिया. मग आता मला सांगा, आशियानी फुटलं तर? म्हणून सरकारनं याला पॅरलल एक दुसरं एक हे आणलं 2004 मध्येच, आणि 4 मध्ये स्ट्रॅटेजिक ॲग्रीमेंट आहे, बरोबर नाही का? त्याला म्हणतात कोणतं, वेस्ट, लुक वेस्ट. आणि ज्यानुसार दोन संघटनेसोबत आपल्याला व्यापार करायचं होतं, म्हणजे मुक्त व्यापार करार. एक म्हणजे काय, GCC, आणि नंबर 2 युरोपियन युनियन. समजलं? आणि फायनली की तारीख 27 जानेवारी 2026 ला भारताचं काय झालं, ॲग्रीमेंट झालं. आता टप्प्याटप्प्याने लागू पडेल, त्याला वेळ आहे थोडं, पण झालं ना फायनली. ठीक आहे इथपर्यंत? म्हणजेच तुम्हाला वाटत नाही का इंडियाचा FTA मुळे ट्रेड डायव्हर्सिफाय होत आहे. साऊथ ईस्ट एशियन, त्यानंतर गल्फ, त्यानंतर काय युरोप, बरोबर आहे का? आफ्रिकेसोबत चर्चा काय सुरू आहे, पण आफ्रिका तेवढं म्हणजे मार्केट आहे पण तेवढं स्ट्रॉंग हे नाही आहे. मेनली हे 3 प्लेयर्स होते, म्हणून तुम्हाला लेक्चरच्या सुरुवातीलाच बोललो. कळलं इथपर्यंत? तर या तऱ्हेनं हे मुक्त व्यापार करार होणं कोणासोबत, अमेरिकेसोबत, सॉरी EU सोबत, हे एक मेजर म्हणजे मदर ऑफ ऑल डील का बरं म्हटलं जाते, 25% GDP कव्हर करणार आहे. आणि याला तात्कालीन कारण पण कारणीभूत आहे. ते कारण काय, कारण युरोपियन युनियनचा मेन ट्रेडिंग पार्टनर हा अमेरिका आहे. समजला का? आणि अमेरिका सध्या काय अस्थिर आहे. अमेरिका आणि युरोपियन युनियनचं सध्या प्रॉब्लेम आहे, कारण सर्वात जास्त मायग्रंट्स ऑब्लिक काम करणारे हे युरोपातले अमेरिकेत आहे ना. मग अशा वेळेस त्याला काय म्हणतात की ट्रम्पचं धोरण लक्षात घेता EUला एक नवीन मार्केट पाहिजे, आणि ते मार्केट म्हणजे कोण आहे, इंडिया. म्हणून तुम्ही कुठं कुठं बघाल इंडिया EU FTA, झटका कोणाला, अमेरिकेला. समजलं? कारण ही अमेरिकेची मार्केट आहे बरं का, किंवा अमेरिका याची मार्केट आहे. हे पहिल्यांदा असं झालेलं आहे आफ्टर सेकंड वर्ल्ड वॉर, दुसऱ्या महायुद्धानंतर. म्हणून याला हिस्टॉरिक त्याला काय म्हणतात की हे डील मानण्यात येते. याचा सर्वसामान्यांवर काय परिणाम पडणार आहे त्याची चर्चा आपण 2 मिनिटं आधी केलेली आहे. यामुळे रोजगाराला काय मिळेल, चालना. एकदम परफेक्ट इथपर्यंत? काही प्रश्न आहे का? मला पटपट म्हणजे विचारा. GS3च्या अँगलनं आपण घेण्याचा काय केला हा प्रयत्न. सिलेबस नंबर किती, 8. बघा विषय काय माहिती आहे का, मस्त मनसोक्तपणे टॉपिक, वेळच आहे ना आपल्याकडे. स्पर्धा परीक्षा करतो म्हटलं तर वेळ नाही का, वेळ बरोबर आहे का? मस्त टॉपिक सिलेबस पूर्ण करा. पॅटर्न कसाही बदलो प्रश्नांचा, तुम्ही त्याला काय म्हणतात की यादीमध्ये असणार म्हणजे असणार. अभ्यासक्रम हीच त्याला काय म्हणतात की अंतिम सत्य आहे. कशामधलं, स्पर्धा परीक्षेमधलं. बाकी सगळं त्याला काय म्हणतात की मृगजळ आहे. कळलं कितपर्यंत? अमेरिका आणि आहे ना दोघांमध्ये. येस, 100% अमेरिकेला काउंटर करायलाच एवढी तडकाफडकी, त्याला काय म्हणतात की बरोबर भारतासोबत. आणि म्हणून तर आपल्या 77व्या प्रजासत्ताक दिनाला आपण काय बोलवलं, चीफ गेस्ट बनवलं. त्याचं मेन कारण तेच आहे ना. हां बरोबर नाही का? ठीक आहे इथपर्यंत? ठीक आहे, एक मिनिट, याच्यावर काय, याच्यावर काय हे झालं बरोबर इथपर्यंत? हां एक मिनिट. लुक ईस्ट, आणि मोदीजींनी याचं नाव काय दिलं, ऍक्ट ईस्ट. लुक ईस्टचा संबंध येतो फक्त इकॉनॉमी सोबत, ट्रेड सोबत. ऍक्ट ईस्टचा संबंध येतो इकॉनॉमी सोबत इतर घटक. कळलं? चलो 14 मध्ये काय आलं, ऍक्ट ईस्ट. नाही ईस्टचे पूर्ण नाही, मेन सगळं आशियान फक्त. याच्यामध्ये जपान पण आला ना, मेजर इकॉनॉमी रे, आशियान आणि जपान बस. नाही का यात, बाकी नाही.
आणि व्हिएतनामला, व्हिएतनामचं आपलं डिफेन्स आहे, आपण ब्रह्मोस दिला नाही व्हिएतनामला, ठीक आहे.